गोष्ट सांगतो. आत्ताच मला राहुल पाटील सरांनी सांगितलं की आपलं जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपण जगभर द्राक्षे, बेदाणा किंवा तुमच्या शेतातला कोणताही शेतमाल विकू शकतो. त्याची आयडिया अशी आहे की ते ॲप आपण व्यापाऱ्यांसाठी 100% फ्री ठेवलेलं आहे. एका बाजूला शेतकरी सगळ्या त्याच्या मालाचे फोटो, त्याला वापरलेले औषधं, त्याला वापरलेले सगळे कन्सेप्ट तो तिथं शो करेल. तिथं त्या मालाचा अंदाजे हार्वेस्टिंग डेट टाकेल. ते भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी ते फ्री असेल. तिथं तो व्यापारी तिथं ते ॲप बघेल. आता तुमच्या ज्यांच्याकडे आयश ॲग्रो ॲप आहे मोबाईलमध्ये त्यांनाही ते दिसेल. आत्ता तिथून त्या व्यापाऱ्याला, समजा कलकत्त्याचा व्यापारी आहे, कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला वाटलं की मला द्राक्षे घ्यायचे आहेत, त्यानं यश ॲग्रो ॲप उघडायचं. यश ॲग्रो ॲप उघडलं की त्याला आपण सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवलेला द्राक्षाचा माल किंवा बेदाण्याचा, ज्वारी, बाजार जे काय असेल शेतमाल ते त्याला शो होईल. त्याचे फोटो ते बघेल, त्याची अंदाजे हार्वेस्टिंग डेट बघेल आणि तो व्यापारी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल की हा माल मला लागणारा आहे, तुम्ही त्याच्याबरोबर डायरेक्ट सौदा करायचा. पैशाची हमी आपली यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी घेते. ते अशासाठी की ज्या व्यापाऱ्यानं तो माल घ्यायचा, ब्लॅक सीडलेस असेल, कोणताही द्राक्षे असतील, ते द्राक्षे तिथं शो झाल्यानंतर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्ही पुन्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि तो व्यापारी आपल्या कंपनीच्या अकाउंटवर पेमेंट टाकेल. तुमचं द्राक्षे त्याला दिली की तुमचं पेमेंट आमच्याकडं रिलीज होऊन जाईल. परस्पर व्यवहार केला आमची काही अडचण नाही, पण पेमेंटच्या हमीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही. पण जर यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे जर तुम्ही व्यवहार केला तर त्या कंपनीला किंवा त्या व्यापाऱ्याला नफा, द्राक्षे ही आमच्यातर्फेच विकली जातील. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, हे ॲप आपल्या भारतातल्या जेवढ्या म्हणून सोसायटी आहेत, मुंबईत 1 ते 32 अशी असणारी एक सोसायटी आहे. एका सोसायटीत किमान 10,000पेक्षा जास्त लोक राहतात. त्यातली एक सोसायटी जरी आपल्याला सापडली तर प्रचंड माल तिथे विक्री होतो. अशा 32च्या 32 सोसायटी आपल्याला सापडल्या. हे फक्त मुंबईतल्या एका वस्तीतलं सांगतोय. अशा जर पुण्यातल्या, मुंबईतल्या, भारतातल्या मल्टीपॉलिटिन सिटी असतील किंवा छोट्या सिटी असतील, ह्या सिटीतल्या प्रत्येक चांगल्या माणसाने जरी ते ॲप बघितलं तरी त्याला माल तिथं जो आपल्या विक्रीला ठेवलेला तो दिसेल आणि तो माल डायरेक्ट आपल्यातर्फे विक्रीला होईल. त्यामुळं गेल्या वर्षी आमचा चिरंजीव इथं होता, त्यावेळी त्यानं बोलताना सांगितलं होतं की आपण असं एक ॲप डेव्हलप करतोय. तर त्यानं ते ॲप डेव्हलप केले आणि ते विक्रीसाठी आज आपल्या मोबाईलवर किती वेळ झाला, 1-1.5-2 तासापूर्वी ते ॲपसुद्धा आमचा 8 तास होता, 4 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. मग त्याने ते आज 5 तारखेपर्यंत संपवलं आणि आज ते आपलं ॲपसुद्धा च्या माध्यमातून सुद्धा आपला शेतमाल आपण डायरेक्ट विक्री, म्हणजे B2B नाही आहे, आपण डायरेक्ट B2C, म्हणजे जो कन्झ्युमर आहे त्याला डायरेक्ट उत्पादक माल विक्री करण्यासाठी सोय आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपलं यश ॲग्रो ॲप, जसं आता किरण सरांनी जसं त्यांना पाटील साहेबांनी घेऊन आले, तसं आपणच एकमेकाच्या सोबती होण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या सगळ्यांना यश ॲग्रो ॲप जेवढे लोक डाउनलोड करतील तेवढ्यांचा माल विक्रीची सुद्धा व्यवस्था हिंदुस्थानातल्या नव्हे जगभरातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक हिंदुस्थानातल्या गावागावात, जिल्ह्यात तो माल जाईल. ट्रान्सपोर्टिंग हा मोठा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर सुद्धा सोल्युशन एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं निघते. अंतिम टप्प्यात आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्यावेळी निघाले की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सांगेन. मला वाटतं आपण सगळ्यांनी ह्या यश ॲग्रो ॲप विक्री चॅनलचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं. धन्यवाद.